नमस्कार सर्वांना, मी अर्चना तुमचे सर्वांचे स्वागत करते। कशा सर्वजण, आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल। तर माझे इथे सकाळचे कामं झालेले आहेत सगळे आणि आता इथे मी देवपूजा करायला घेतलेली आहे। तर पूजा करण्याच्या आधी ना सगळे देव मी आधी सगळे साफ करून घेते, मंदिर पण पूर्ण साफ करून घेते। असे म्हणतात की मंदिर आहे ना खाली पाहिजेत, पण इथे मला खाली नाही ठेवता येत, वरच असलेलं बरं असतं। कारण की आपल्या इथे कसे लहान रूम असतात आणि सगळं एकाच ठिकाणी असतं, आपलं हॉलमध्ये सगळं येणं जाणं असतं आणि त्याच्यानंतर मग तिथे खाली असले की थोडंसं मग कसं पाया वगैरे लागण्याची शक्यता असते। त्यामुळे मी मंदिर वरतीच ठेवलेलं आहे। वरती कसं सेफ राहतं मला असं वाटतं। तिथे कसं वर असल्यावरती कुणाचा धक्का वगैरे काही लागत नाही आणि आपण म्हणजे पूजा पण आपण करू शकतो खुर्चीवर वगैरे बसून। असं काही नाही की आपण खाली असल्यावरतीच खूप चांगली पूजा वगैरे होते। तर वर असल्यावरती कसं ते एक साईडला राहून जातं आणि राहतं व्यवस्थित, फक्त मनामध्ये आपल्या श्रद्धा पाहिजेत। मंदिर मला असं वाटतं कुठे असलं तरी चालतं। त्यानंतर आहे ना कपड्याने व्यवस्थित असं मंदिर आधी 1-2 वेळा साबणाच्या पाण्याने पुसून घेतलं आणि त्यानंतर 1-2 वेळा असं साध्या पाण्याने पुसून घेतलं व्यवस्थित सगळं कानाकोपऱ्यामध्ये। हा सगळं ड्रॉवर वगैरे सगळं खोलून मी ते सगळं साफ करून घेतलं होतं, कारण की खूप घाण होते आतमध्ये। घाण म्हणजे आपल्या अगरबत्तीचं वगैरे असं पडलेलं सगळं होतं आणि त्यानंतर सगळं छान असं पुसून झाल्याच्या नंतर जे देव पितांबरीने घासायचे होते ते पितांबरीने घासले, जे असे पाण्याने फक्त पुसून घ्यायचे होते ते पुसून घेतले। कारण की जी फ्रेम वगैरे असते ती आपण पाण्यामध्ये टाकली ना मग ती खराब होते, त्यामुळे ते फक्त असे पुसून घेतले। मी मस्तपैकी असा कपडा ठेवून घेतला, आपला तो जो मस्त असं खाली जे ठेवायचा असतो तो कपडा ठेवून घेतला। त्यानंतर मस्त असं एक मी ठेवत होती सगळं व्यवस्थित असं लावून। मी अशी नेहमी नाही करत, पण हप्त्यातून एकदा तरी मंदिर साफ करते आणि गुरुवार माझा दिवस ठरलेला असतो, त्याच दिवशी मी व्यवस्थित असं धुवून वगैरे पुसून वगैरे सगळं ठेवते आणि सगळं एक ठेवून झाल्याच्या नंतर मस्तपैकी असं सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेते। हळदी कुंकू लावून झाल्याच्यानंतर देवाजवळ दिवा लावून घेते, फुलं वगैरे सगळं ठेवून घेते। मला वाटतं आज फुलं आले नव्हते त्यामुळे मी काही फुलं ठेवले नाही आणि मी खाली पण गेली नव्हती त्यामुळे मी फुलं पण आणले नाही। बघू आता संध्याकाळी जरी गेली ना मी मार्केटमध्ये तर मग घेऊन येईल फुलं। आमच्या सोसायटीमध्ये एक जण येत होतं हार असं फुलं वगैरे घेऊन देण्यासाठी, तर मी त्यांना सांगितलं की इथे ठेवत जा, म्हणजे आमच्या इथे महिन्याची तुम्हाला काय ते देत जाईल। तर त्यांनी एकच दिवस ठेवले आणि नंतर काय ते ठेवलंच नाही त्यांनी। फुलं मला फक्त फुलंच घ्यायचे असतात आणि हार त्यांना एक छोटा सांगितला होता, तर त्यांनी मला एकदाच दिला आणि नंतर मग त्यांनी काय ठेवलंच नाही। तर मी नंतर मग दुकानात गेली ना बाहेर तर मग तिकडनंच घेऊन येते, पण काल काय लक्षातच राहिलं नाही माझ्या आणि नाही आणले। मग असू दे आता। पण ही अगरबत्ती ना एवढी चांगली आहे ना, खूपच मस्त अगरबत्ती आहे। एकच लावते मी, पण इतका छान त्याचा सुगंध असतो ना, पूर्ण घरभर असा सुगंध पसरलेला असतो। आचार्य प्रोडक्टची आहे, पण खूप मस्त आहे, खूपच भारी आहे। मग खाली एक आणि वरच्या रूममध्ये एक लावून घेते मी सकाळची, खूप भारी, खूप मस्त, इतका छान सुगंध येतो ना। आपण बाहेर जाऊन आलो ना संध्याकाळचं दुपारचं तरी पण ते घरामध्ये त्याचा सुगंध राहतो, त्यामुळे मी ती एकच लावते आणि त्याची जरा कॉस्ट पण थोडी जास्त आहे। तर असो आता माझी मस्तपैकी अशी पूजा झालेली आहे, पूर्ण घरभराचा सुगंध झाला ना अगरबत्तीचा, सगळीकडे धूप वगैरे दाखवलं की खूप मस्त असं वाटतं आणि या प्रसन्न वातावरणामध्ये छान अशी पूजा झालेली आहे आणि लागली नंतर मी माझ्या कामाला। देवाला आपण सगळं दिले म्हणून धन्यवाद फक्त म्हणाली आणि दोन्ही हात जोडून प्रणाम केला आणि मग लागली माझ्या कामाला। सकाळचं आता जेवण बाकी होतं, तर मग इथे लगेच कांदा, टॅमॅटो, मिरची, अद्रक, लसूण सगळं मी फ्राय करून घेणार आहे। थोडं तेल टाकून हे सगळं भाजून घेतलं। तर मला आज आहे ना पनीरची भाजी बनवायची होती आणि पनीरची भाजी अशी मस्त बनवण्यासाठी सगळ्यात आधी मसाला तयार करून घेते। तर मग हा सगळा मसाला भाजून झाला माझा, त्यानंतर लगेच कढई गरम करायला ठेवली, लगेच पनीर त्याच्यामध्ये मी तळून घेणार होती। आता फक्त माझं काय काम, सकाळी काय झालं ना मी सगळं काम करत बसली आणि आता स्वयंपाक फक्त बाकी होता। मग स्वयंपाक झाला नव्हता, थोडा उशीर झाला सगळं मंदिर वगैरे साफ करेपर्यंत आणि मग हे तसेच निघून गेले, यांनी काही डब्बा नाही नेला आणि मला म्हणाले की मी येतो दुपारी, तर म्हटलं ठीक आहे या मग दुपारी। मग मी सगळं पूजा वगैरे झाली माझी आणि सगळं मग काम पण सगळं मी सकाळीच करून घेतलं। मग ते काम राहिलं ना मग सगळा दिवस त्या कामातच जातो आणि त्यानंतर मग हे सगळं आधी करून घेतलं की मग काय वाटत नाही। मग आता पनीर तळण्याच्या आधी मला असं वाटलं की ना मी पटापट हे अशा नळ्या आहेत ना
या सगळ्यांना खूप आवडतात. मग पटापट आधी ना तेलामध्ये तेल गरम झालं होतं, मग तेलामध्ये सगळ्यात आधी मी हे तळून घेतलं. मस्तपैकी असे मुलं पण ना इतक्या आवडीने खातात आणि मुलांच्या त्यांच्या पप्पांना खूप आवडतं. पापड म्हणा आणि हे असे नळ्या वगैरे पोंगे बिंगे, आम्ही पोंगेच म्हणतो. मग हे असं चांगलं तळलं मस्त की त्याच्यामध्ये लगेच मी आता पनीर टाकणार आहे. मी आधीच कट करून ठेवलेलं होतं. पनीर काय जास्त आपल्याला फ्राय नाही होऊ द्यायचं, असं नॉर्मल असं फ्राय झालं ना लगेच मी काढून घेते. जर जास्त फ्राय करत बसलं ना आपण मग ते ना असं कडक होऊन जातं आणि मग भाजी पण नाही चांगली लागत. मग आता लगेच मी ते पनीर पण पटापट तळून घेते. ते तळून कोण कोण असं कच्चंच टाकून देतं भाजीमध्ये, पण कच्ची भाजी आमच्या इथे नाही खात. पनीर असं टाकून घेतल्यावर मग तळलं ना तर मग सगळेजणं खातात, मुलं आवडीने खातात. मग तेल थोडं काढून घेतलं मी त्याच्यातलं, सगळ्या तेलामध्ये मी नाही टाकलं सगळं सामान. आता असं थोडं तेल काढून घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरं आणि जो मी मसाला रेडी केला होता ना, कांदा टॅमॅटो मिरची वगैरे ते सगळं फ्राय करून घेतलं त्या तेलामध्ये मस्तपैकी. मग तुम्ही पण तुमच्या इथे कशी भाजी बनवत असाल माहिती नाही, पण मी माझ्या इथे पनीरची भाजी वेगवेगळ्या प्रकारची बनवते. कधी त्याच्यामध्ये काजू ॲड करते, तर कधी म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे. तर मग इथे आता मी अशी नॉर्मलच भाजी बनवत होती, कारण की मी ते एक मसाला आणला होता, तो मसाला पण मला टाकायचा होता, त्यामुळे मी याच्यामध्ये काजू वगैरे ॲड नाही केले. आणि त्यानंतर लगेच मी आता याच्यामध्ये आपली हळद, तिखट, धने पावडर, थोडी जिरे पावडर सगळं मिक्स करून घेणार आहे. मस्तपैकी असा मसाला हा फ्राय होऊ देणार आहे. थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि पाण्याच्या आधी आहे ना मी याच्यामध्ये दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी, आणि त्याच्यामध्ये जो मसाला होता मी आणलेला तो मसाला मी इथे ॲड करून घेतलेला आहे. असं मस्त असं त्याची पेस्ट बनवून झाल्याच्यानंतर जो मसाला होता त्यामध्ये सगळी पेस्ट मी मिक्स करून घेतलेली आहे आणि ती पण चांगली अशी फ्राय होऊन देते. मंद गॅस ठेवलेला आहे आणि मंद गॅसवरती हे सगळं मिश्रण आहे ना सगळं असं व्यवस्थित असं शिजवू देते आधी याला. हे चांगलं असं झालं व्यवस्थित झालं की त्याच्यामध्ये मग पनीर टाकणार आहे. पनीर मी 2-3 पनीर आहे ना कुस्करून टाकणार आहे. मग ते पनीर हे कुस्करले ना तर त्याची पण सगळी पनीरची टेस्ट येते भाजीमध्ये. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मग आता पाणी ॲड करणार आहे. आपण आपल्या गरजेनुसार पाणी ॲड करू शकतो त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर कोथिंबीर आणि कसुरी मेथीने वरतून टाकणार आहे. आणि सगळं झाल्याच्यानंतर तर झाली आता पनीरची भाजी रेडी. झटपट अशी बनवली गेलेली आहे. त्यानंतर लगेच मग दुसऱ्या बाजूला चपात्या बनवायला घेते. मग आज फक्त पनीरची भाजी चपात्या एवढंच बेत होता जेवणाचा. मग हे सगळं झालं, शेवटी सगळ्यात मीठ टाकून घेतलं. मीठ महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर सगळं झाल्याच्यानंतर मस्त भाजीला अशी उकळी आली. मस्त अशी भाजी बघू शकता तुम्ही किती छान वाटत होते. मग मस्तपैकी अशी भाजी झाली आणि लगेच मग चपात्या पण झाल्या बनवून माझ्या. पटापट चपात्या बनवून झाल्या. मनालीला जायचं होतं त्याला स्कूल नाही म्हणजे कॉलेजमध्ये, तर लगेच मग ती आहे ना जेवण वगैरे करूनच जाते. मग लगेच तिने जेवण करायला घेतलं आणि त्यानंतर मस्तपैकी अशी मग वर खालचं काम सगळं आवरून आली. आणि मी काय यांची वाट बघते, 12 वाजून गेले तरी पण आले नाहीत, 1 वाजा लागला आहे. त्यानंतर मग माझे बाकीचे राहिलेले कामं इथे करत होती. कपड्याच्या घड्या वगैरे बाकीची राहिलेली सगळी कामं इथे आवरून घेत होती. आता मला वेळ भेटला होता थोडासा, तर त्यामध्ये मी आपण हे गेले असं वाटलं की सकाळीच दिला असता डब्बा पटापट बनवून. कामं काय नंतर केले असते मी तर बरं झालं असतं, कारण की मग यांचं कसं एकदम जास्त काम आलं ना यांना नाही वेळ भेटत. पण आता मग जाऊ दे म्हटलं, येतील थोडं लेट का होईना. पण आले नव्हते आणखीन. मग इथे माझ्या बाकीचे राहिलेले कामं वगैरे सगळे केले आणि मग थोडासा वेळ स्वतःसाठी देखील. मग काय मस्तपैकी असं पुस्तक वगैरे जेव्हा पण कधी आपल्याला फ्री वेळ भेटेल ना तेव्हा मला असं वाटतं पुस्तक वाचलं पाहिजेत. आणि पुस्तक वाचलं ना तर आपल्याला इतकं चांगलं ज्ञान मिळतं, खूप चांगलं. सुरुवातीला तर कंटाळा येतो पुस्तकं वाचण्याचा, पण जेव्हा आपल्याला ती आवड निर्माण होते ना तर खूप काही गोष्टी असतात पुस्तकातून शिकण्यासारख्या. खूप आपण शिकू शकतो पुस्तकातून, म्हणजे खूपच चांगलं. तुम्ही मग कुठल्या पण प्रकारची पुस्तकं वाचा, काही त्याला काही हे नाही. पण मला असं वाटतं की खूप कुणाच्या जीवनाच्या आधारावरती आपले पुस्तकं वाचतो ना आपण, ते आपल्याला खूप काही शिकवून जातं. तर मग नंतर नेव्हीला आला स्कूलमधून. मग काय आम्ही दुपारी जेवण वगैरे केलं मस्तपैकी. चला तर मग बाय.